उद्या जागतिक महिला दिन आहे आणि या विशेष कार्यक्रमानिमित्त आपल्यासोबत भाजपचे आमदार स्नेहा पंडित आहेत. तर ताई काय सांगाल? सर्वात आधी म्हणजे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला. महिला आमदार पहिलंच आमदारकीचं कसं भावना कशी भावना व्यक्त कराल? कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय आणि सर्वात प्रथम तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही म्हणालात पहिलंच टर्म आहे महिला आमदार म्हणून. तर 288 आमदारांपैकी 22 या महिला आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये. आणि आम्हाला खूप आनंद होतो आणि ह्या सगळ्या 22 महिला, मग त्या कोणत्याही पक्षाच्या असू देत, आम्ही एकमेकांना मदत करत असतो, एकमेकांचा सपोर्ट घेऊन विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडत असतो. त्यामुळे महिला आमदार असणं हे मी स्वतःसाठी खूप भाग्याचं समजते. आणि लोकांसाठी काम करण्याची संधी मिळतीये. तर ह्यापेक्षा चांगलं भाग्य काय असू शकतं? ताई राजकारणाकडे वळण्याचा नेमका तुम्ही कधी मानस केलात? कधी विचार आला की आपण राजकारणात यावं? माझे आई-वडील गेल्या 40 वर्षापासून समाजकारणामध्ये आहेत. विवेक पंडित आणि विद्युलता पंडित. आणि त्यांच्यासोबत लहानपणापासूनच मी समाजकारणामध्ये होती. गेल्या 20 वर्षापासून सक्रिय आंदोलनांमध्ये आणि संघटनेच्या कामामध्ये होती. पण हे काम करत असताना एक मनामध्ये कुठेतरी जाणीव होती, की फक्त रस्त्यावरती आंदोलनं करून भागणार नाहीये. लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये सुद्धा मांडण्यासाठी हक्काचा एक आवाज पाहिजे. आणि ज्यावेळेला ही संधी आली आता निवडणुकीच्या पूर्वी, तर त्यावेळेला ती संधी घेऊन लोकांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवण्यासाठी असा पूर्वी काही विचार केला नव्हता. पण संधी आली त्याच्यामुळे राजकारणामध्ये प्रवेश घेतला आणि आता तेच करण्याचा प्रयत्न करते. ताई राजकारणात तुम्ही कोणाला बघून मोठे झालात? नेमका कोण तुमचा आदर्श आहे? कोणाला बघून मोठी झाली म्हणजे मी म्हटलं तसं मी आई-वडिलांना बघून मोठी झाली. वडील 2000 साली राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांची राजकीय वाटचाल मी खूप जवळून पाहिलेली आहे. त्यानंतर सगळेच आज जे आमचे नेते आहेत सभागृहामधले, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथजी शिंदे असतील, तर या सगळ्यांना मी खूप वर्षांपासून ओळखते, जवळून पाहिलेलं आहे. आणि राजकारणातला सगळ्यात मोठा आदर्श जर आपण म्हणाल आणि माझ्यासाठी जर असेल, तर ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी. आमची पिढी अशी आहे, की आम्ही नाही इंदिरा गांधींना पाहिलं, नाही नेहरूंना पाहिलं. जे मोठे नेते झाले, की आपल्याला जेव्हा शाळेमध्ये विचारायचे आवडता नेता कोण? तर माझ्यासमोर प्रश्नचिन्ह असायचं. पण आता मात्र ते एकदम क्लिअर आहे. आवडता नेता कोण? तर नरेंद्र मोदी हेच उत्तर येतं आणि त्यांच्याकडे पाहूनच एकूण राजकारणाची वाटचाल माझी सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात मोठे आदर्श तेच आहेत. आणि नंतर मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, आता अजितदादा पवार असतील आणि माझे वडील श्री विवेक पंडित ह्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाते. ताई घर, संसार आणि त्यानंतर राजकारण, समाजकारण कसा हा समतोल तुम्ही साधता? कारण का तारेवरची कसरत म्हटली जाते ही एक. तारेवरची कसरत आहे. एका महिलेला घराबाहेर काम करायचं म्हटलं तर घराच्यातला सपोर्ट लागतो. त्यामुळे माझे पती असतील, नवीन दुबे, माझी सासू मीना दुबे, आई विद्युलता पंडित, सासरे श्यामसुंदर दुबे ह्यांचा खूप मला सपोर्ट आहे. आणि आमचं एकत्र कुटुंब आहे. माझे दीर, जाऊ आम्ही सगळे एकत्र राहतो. तर ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि सगळ्यात जास्त सपोर्ट जर कोणाचा असेल तर तो माझ्या मुलांचा आहे. कारण की ती जास्त मोठी नाही आहेत. एक 7वीत आहे, एक 12वीत आहे. पण त्यांचा जो सपोर्ट आहे त्यामुळे मी बाहेर काम करू शकते एवढं बिनधास्त. तर ह्या सगळ्यांची मी आभारी आहे. ताई खरं तर ज्या विधानसभेमध्ये तुम्ही लढलात, तुमच्या समोर एक एक अनेक वर्षांपासून त्यांचंच राजकारण तिथे चालू होतं. मात्र असं वाटलं होतं, की आपण त्यांचं राजकारण भेदून आपल्याला ही जागा मिळेल, आपण तिथे विजयी होऊ. विजयी होण्यासाठीची ही लढाई नव्हतीच. ही लढाई अन्यायाविरोधातली होती. ही लढाई एक अशा सत्तेविरोधी होती, की ज्यांनी 35 वर्ष वसईला फक्त लुटलं. वसईकरांच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू दिले. तर हे अश्रू पुसण्याची लढाई होती. आणि ती लढाई जिंकणार की हरणार हा विचार करून लढाईत उतरलो नव्हतो. लढाई लढण्यासाठी उतरलो होतो. आणि ते वसईतल्या जनतेने ही जिंकवलेलं आहे. त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं होतं, की आता परिवर्तन करायचंच आहे. तर त्यामुळे हे जिंकणं आणि हे सगळं वसईकरांचं श्रेय आहे सगळं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विधान भवनात आला, जेव्हा तुम्ही पहिलं भाषण केलं तुमचं सभागृहामध्ये, नेमकी काय भावना होती त्या क्षणात तुमची? खूप जबाबदारीची भावना होती कारण पहिल्यांदा बोलत होती.
आणि वसईकरांच्या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या, सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या, की 35 वर्षानंतर आम्ही पाठवलेला आमदार गेलेला आहे, तो काय बोलतेय ती. तर त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या बोलून मला म्हणजे त्यांच्या अपेक्षांवरती उतरायचं होतं आणि तेवढंच होतं डोक्यामध्ये, की वसईकरांचे इतके वर्षाचे प्रलंबित असलेले प्रश्न विधानसभेमध्ये मांडायचे आणि आजही मी तोच प्रयत्न करते. जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा तेव्हा वसईतले आणि पालघर जिल्ह्यामधले प्रश्न मी विधानसभेमध्ये कसे मांडू शकेन, त्याचा माझा रोजचा प्रयत्न असतो. आताही खरं तर असं बोलतात की 2-3 महिला एकत्र आल्या की नळावरची भांडणं सुरू होतात, कसा भांडतात. सभागृहामध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे? महिला एकमेकांसोबत कशा वागतात? नाही, मी म्हटलं तसं आम्ही 22 महिला आहोत. त्यातल्या 4 मंत्री आहेत आणि बाकीच्या उरलेल्या ज्या आम्ही 18 आहोत, त्यांचा सगळ्यांचाच इव्हन ज्या पंकजाताई असतील, अदितीताई आहेत, मेघनाताई, माधुरीताई यांचासुद्धा आम्हाला खूप सपोर्ट मिळतो आणि ज्या आमच्या वरिष्ठ नेत्या आहेत, मनीषाताई असतील, मंदाताई असतील, यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. कारण की त्या इतक्या वर्षापासून सभागृहात सदस्य म्हणून आहेत आणि आमची पहिली टर्म आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला पण मार्गदर्शनाची गरज लागते. त्यामुळे सगळ्या महिला ह्या एकमेकांना मदतच करत असतात, सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांना आणि छान वाटतं म्हणजे मिळून मिसळून राहतो सगळेजण. शेवटचा प्रश्न, उद्याच्या स्त्रीला तुम्ही काय सल्ला द्याल नेमकं? अ, 21व्या शतकामध्ये अ, म्हणजे माणूस म्हणूनच स्ट्रगल खूप आहे एक व्यक्ती म्हणून आणि त्यातही स्त्री म्हणून खूप स्ट्रगल असतं कारण की आपल्याला समाजामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे, आपलं घरही सांभाळायचं आहे, स्वतःलाही सांभाळायचं आहे. तर त्यामुळे मी सगळ्या स्त्रियांना एक शुभेच्छा देईन की त्यांनी स्वतःचं आरोग्य जपा, स्वतःला थोडासा वेळ द्या कारण की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जान है तो जहान है. आपण जर चांगले राहिलो तर आपण बाकी सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत. त्याच्यामुळे स्वतःकडे थोडंसं लक्ष देऊन आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि फक्त आर्थिक सक्षमता नाही तर सामाजिक सक्षमता सुद्धा, आपले विचार सुद्धा प्रगल्भ झाले पाहिजेत. आपण जर आपल्या मुलांना काय शिकवतो, मुलगे म्हणते मी, मुलींना आपण शिकवतो घरातली कामं, पण आपण आत्ताच्या मुलींनी आपल्या मुलांना सुद्धा घरातली कामं करायला शिकवलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या बायकांचं ओझं कमी होईल. त्यामुळे हे असे विचार आपण सगळ्यांनी महिला म्हणून पुढे केले, तरच पुढची पिढी मला असं वाटतं चांगली निर्माण होईल असं मला वाटतं. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्या संदर्भामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह विजा जाधव, NDTV मराठी, मुंबई.